आज विशेष म्हणजे रक्तातील आजार. कारण हा दुर्लक्षित विषय आहे की जो कुणालाच माहिती नाही. रक्तामधून सुद्धा अनेक आजार होतात कारण सगळे अवयव निकामी होतात, पण रक्तसुद्धा कधीतरी दूषित होतं आणि त्यामधून अनेक विकार होतात. आणि हे विकार कशा पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करावेत हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि यासाठीच एक प्रसिद्ध डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की जे प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे कारण ते पहिलेच पश्चिम महाराष्ट्रातील रक्तविकार तज्ज्ञ आहेत. आणि ॲनेमिया, हिमोग्लोबिनची कमतरता हे कशा पद्धतीने होते आणि त्याच्यावर अत्याधुनिक पद्धतीनं ते हिमोग्लोबिन कसं वाढवलं जातं हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण इथे घेणार आहोत. ॲनेमिया म्हणजे काय आणि हिमोग्लोबिनची कमतरता कशी वाढवता येते हे आपण घेणार आहोत. उषा हेमॅटॉलॉजी सेंटर, चंदनवाडी, वांडलेसवाडी इथं सेवा सदन हॉस्पिटलजवळ त्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि ते प्रसिद्ध डॉक्टर म्हणजे डॉक्टर संदीप नेमान. नमस्कार. नमस्कार सर. प्रथम मी तुमचा धन्यवाद करतो की पुन्हा एकदा मला उत्तम भरारी कार्यक्रमामध्ये तुम्ही बोलवलं. 5 वर्षापूर्वी आपण इंटरव्ह्यू घेतला होता. मी ऐकले की आता सुमारे तुम्ही 500 इंटरव्ह्यू तुम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत. पूर्ण होत आले. तर पुन्हा एकदा मला तुम्ही बोलवल्याबद्दल आणि तुम्ही जे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने करताय की लोकांचं जे प्रबोधन असेल ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, ह्याकरता तुम्ही मला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. खूप छान डॉक्टर. चला मित्रांनो, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर डॉक्टर, तुम्ही एक प्रसिद्ध हिमॅटॉलॉजिस्ट आहात. तर प्रथम हिमॅटॉलॉजी म्हणजे काय इथून आपण सुरुवात करूया, कारण हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे, कारण हा विभाग पूर्ण नवीन आहे. काय सांगा? तर हिमॅटॉलॉजी हा जो विषय आहे तो वैद्यकीय शाखेतली एक ब्रांच आहे, म्हणजे एक शाखा आहे वैद्यकीय क्षेत्रातली. त्यामध्ये रक्ताचे जे विकार असतात, जसं रक्त म्हणजे काय, आपल्या रक्तामध्ये घटक असतात, हिमोग्लोबिन असतं, प्लेटलेट असतात. या घटकांची समजा कमतरता झाली, जास्त झाली, किंवा आपण म्हणतो प्लेटलेट कमी झाला, डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट कमी झाला, किंवा हिमोग्लोबिन कमी झालं, त्याला अनिमिया असं म्हणतो आपण, किंवा हिमोग्लोबिन जास्त झालं, किंवा पांढऱ्या पेशीचे विकार काही झाले, जसं पांढऱ्या पेशीमध्ये समजा आपण पेशी कमी होणे, वाढणे, ब्लडचे कॅन्सर होणे, रक्ताची उत्पत्ती नाही होणे, हे सगळे जे आजार आहेत म्हणजे रक्ताच्या संदर्भातले आजार. त्याबरोबर अवधानाच्या गाठी येणे, अवधानाच्या गाठीतले काही कॅन्सर्स होणे, ज्याला ल्युकेमिया, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा ह्या प्रकारचे काही कॅन्सर्स म्हणतात. म्हणजे रक्ताचे विकार आपल्याला माहीत नसते की रक्त सुद्धा एक प्रकारचा अव्यय आहे. तसं हृदय अव्यय आहे, किडनी अव्यय आहे, लिव्हर अव्यय आहे. त्या पद्धतीनं रक्त सुद्धा एक प्रकारचा अव्यय आहे. कारण रक्तामध्ये म्हणजे खराबी जर झाली तर ते पूर्ण शरीरभर उलट पसरतं. आणि रक्त सगळीकडेच आहे ना शरीरामध्ये. एखादा अवयव थांबू शकतो, पण अवयव काढता पण येतो. रक्त कुठून काढणार तुम्ही? अगदी बरोबर. एक किडनी खराब झाली तर एक किडनीचं ऑपरेशन करून आपण काढू शकतो, परंतु रक्ताचं काहीच करू शकत नाही. रक्तात जर का आजार पसरला तर तो सगळा शरीरभर पसरतो. आणि रक्त सुद्धा एक अवयव म्हणून धरलं पाहिजे. आणि रक्ताचे स्वतःचे आजार सुद्धा असू शकतात. आणि आपल्याला वाटतं की हे दुर्मिळ आहे सगळं, पण हे दुर्मिळ नाही आहे. रक्ताचे आजार, रक्ताची कमतरता हे फार कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी हा फार कॉमन आहे जगामध्ये. त्यामुळे अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याचा स्पेशलिस्ट म्हटलं तर ते हिमॅटॉलॉजी. खूप छान डॉक्टर. तर आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की रक्ताचे अनेक प्रकार, अनेक विकार आहेत आणि त्यातला महत्त्वाचा विकार होणारा म्हणजे ॲनेमिया. तर आजचा विषय मित्रांनो, आपण ॲनेमिया म्हणजे डॉक्टर हिमोग्लोबिनची कमतरता हाच विषय घेऊया, कारण हा लोकांना आवडणारा विषय आहे. बरोबर. तर महत्त्वाचा सुद्धा आहे तो. अगदी बरोबर. तर नेमकं हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये किती लागतं? प्रत्येकाची संभ्रमावस्था असते. ते किती लागतं आणि ते कमी झालं तर आपण कसं ओळखलं पाहिजे, कशा पद्धतीने, काय सांगा? तर बघा, आता जसं सरांनी चांगला प्रश्न विचारलेला आहे की हिमोग्लोबिनची कमतरता, ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये अनिमिया असं म्हणतो, काही वेळा मराठीमध्ये पांडुरोग असं सुद्धा म्हटलं जातं. तर हिमोग्लोबिन जेव्हा शरीरात कमी होतं तेव्हा माणसाची कार्यक्षमता कमी होते. आता पहिला महत्त्वाचं सांगतो की हिमोग्लोबिन कमी होण्यामागचे कारण काय आहेत. म्हणजे हिमोग्लोबिन कमी होण्याकरता हिमोग्लोबिन असलं किती पाहिजे. तर पहिला, पुरुषांमध्ये जर का हिमोग्लोबिन 13च्या वरती असेल तर ते नॉर्मल हिमोग्लोबिन आहे. स्त्रियांमध्ये समजा 12च्या वरती हिमोग्लोबिन असेल तर ते नॉर्मल हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिन जर का प्रेग्नंट स्त्रियांमध्ये म्हणजे गर्भवती स्त्रियांमध्ये 11पेक्षा जास्त असेल तर ते नॉर्मल हिमोग्लोबिन आहे. म्हणजे या तिन्ही व्हॅल्यू म्हणजे 13, 12 आणि 11 ह्याच्यापेक्षा जर का हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याला आपण हिमोग्लोबिनची कमतरता असं म्हणतो. आता हिमोग्लोबिन आपलं कमी झालंय, कसं ओळखायचं? तर आता त्याचे बरेच सिम्पटम्स आहेत आणि हिमोग्लोबिन किती कमी झालंय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. काही वेळा काय होतं की हिमोग्लोबिन समजा 13 पाहिजे आणि त्याचा 11 असेल तर फारसे ते काही कळणार सुद्धा नाही आपल्याला की आपलं हिमोग्लोबिन कमी आहे. पण 13 हिमोग्लोबिन पाहिजे आणि आपलं हिमोग्लोबिन समजा 5 असेल, 6 असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याची सिम्पटम्स आपल्याला किंवा त्याची जाणीव आपल्याला व्हायला चालू होईल. जाणीव म्हणजे काय की जिना चढल्यावर धाप लागणे, एक मजला चढलं तरी धाप लागणे,
थोडं चाललं तरी अशक्तपणा वाटायला चालू होणे. कधी कधी आपण बघतो की मुली असतात कॉलेजमध्ये वगैरे, उन्हामध्ये पीटी करताना किंवा असेंब्लीच्या वेळेस त्या चक्कर येऊन पडतात, तर त्यांचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं अशा वेळेस. की हिमोग्लोबिन कमी असलं की चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, त्यानंतर चिडचिडपणा वाटणे, काही काम करू नाही वाटणे, सारखं झोपावंसं वाटणे. म्हणजे तासभर काही केलं घरचं काम, समजा स्त्रियांनी काही केलं घरचं काम, 1 तासानंतर त्या दमतात आणि त्या झोपून जातात, पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा काम करतात. म्हणजे हे जे प्रकारचे सिम्पटम्स आहेत ज्याच्यामध्ये अशक्तपणा वाटत राहणे, थकवा जाणत राहणे सारखा, आणि थोडं जरी काम केलं तरी ते न सोसणे आणि झोपावं असं वाटणं आणि अंधारी येणे डोळ्यासमोर, ह्या प्रकारचे सिम्पटम्स हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असू शकते. हे आपण ओळखलं म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे असं ओळखायचं डॉक्टर. तर आता ही कमतरतेची कारणं, कुठल्या कारणामुळे हिमोग्लोबिन कमी झालं? तर आता हा तर फार मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली ह्याच्यावर उत्तर द्यायचं म्हटलं तर. कारण की हिमोग्लोबिनची कमतरता बऱ्याच कारणांमुळे होऊ शकते. म्हणजे हिमोग्लोबिनची उत्पत्ती कमी होण्यापासून इन्क्रीज लॉसेस, म्हणजे लॉस म्हणजे काय की समजा एखाद्या स्त्रीला पिरियड्सचा प्रॉब्लेम असेल आणि वारंवार हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्यांना हिमोग्लोबिन कमी, सारखा हिमोग्लोबिन कमी राहू शकतं. रिकरंट बाळंतपण होत असतील, म्हणजे 1-2 मुलांमध्ये अंतर जर का जास्त नसेल तर त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची कमतरता त्या स्त्रीमध्ये असू शकतं. त्यानंतर कोणाला मूळ व्याधीचा त्रास असेल, ज्यांच्या शौचामधून रक्त जात असेल, किंवा न कळत डोळ्याला न दिसणारं रक्त, समजा आतड्यामध्ये काही अल्सर झाला असेल, जखम झाली असेल, तिथून लिकेज होत असेल, किंवा लहान मुलांमध्ये जंतांचे इन्फेक्शन आधीच्या काळामध्ये फार कॉमन होतं. उघड्यावरती शौचाला जायची मुलं, त्यावेळेस त्यांना जंताचे इन्फेक्शन वारंवार व्हायचे आणि त्यामुळे सुद्धा त्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असू शकते. अशा प्रकारचे निर्णय, जसं हाडातून उत्पत्ती होत नाही, ब्लड कॅन्सर, हे मोठे आजार झाले. पण 90% रक्ताची कमतरता जी आहे, म्हणजे 10%चा विषय आपण जाऊ देऊ, जो मोठा विषय आहे, म्हणजे त्यामध्ये ब्लड कॅन्सर आलं, सगळ्या गोष्टी आल्या, पण 90% जे समाजामध्ये कॉमन आहे ते म्हणजे की हिमोग्लोबिनची कमतरता ही होती ती म्हणजे आयरनची कमतरता, म्हणजे लोहाची कमतरता जर का झाली तर, किंवा व्हिटॅमिन B12 किंवा फोलिक ऍसिडची कमतरता झाली तर. म्हणजे 90% रुग्ण जे असतात हिमोग्लोबिन कमतरतेचे, त्याच्यामध्ये आयरनची कमतरता म्हणजे लोहाची कमतरता जी रक्तामध्ये होती, आणि ती युजली ब्लड लॉसमुळे होती. म्हणजे पाळीमधून जादा ब्लिडिंग, संडासमधून जादा ब्लिडिंग, किंवा ह्याच्यातून जंताचं इन्फेक्शन असेल, तर ह्यामुळं लोहाची कमतरता ही कॉमन होती. आणि त्यामुळं हिमोग्लोबिनची कमतरता ही सगळ्यात प्रामुख्यानं लोहाची कमतरता आणि व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिडच्या कमतरतेमुळं समाजामध्ये आढळून येते. एवढंच काय, तर भारतामध्ये 50% स्त्रियांना हिमोग्लोबिनची कमतरता असते. म्हणजे आपण 3 स्त्रियांचं जर का हिमोग्लोबिन चेक केलं तर त्यातली डेफिनेटली 1 किंवा 2 स्त्री ही हिमोग्लोबिनची कमतरतेचीच असणार आहे, नॉर्मल हिमोग्लोबिन त्याचं नसणार आहे. आणि फार मोठी समस्या आहे. अर्ध्या स्त्रिया म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठी समस्या आहे सामाजिक ही, की हिमोग्लोबिनची कमतरता असणार. तर ह्या कारणांमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. तशी बरीच कारण आहेत, पण आपण मला वाटतं चर्चेला घेतलं तर जे समाजासाठी महत्वाचं आहे त्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं की हिमोग्लोबिन कशामुळं कमी होतं. तर आता डॉक्टर, ही हिमोग्लोबिन जे कमी झालेलं आहे तर हे नैसर्गिक पद्धतीने, प्रथम कारण पहिला उपचार हा आला की नैसर्गिक पद्धतीने ते कसं वाढवता येईल? तर आता हिमोग्लोबिन जर का तुम्हाला वाढवायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा तुमच्याकडे एक सायकल आहे सर, त्या सायकलीचं टायर पंक्चर आहे आणि त्यात तुम्ही हवा भरत राहिले तर काय होणार सांगा तुम्ही मला? की हवा टिकणार नाही त्यामुळे. नक्कीच. पुन्हा तुम्ही हवा भरली, पुन्हा टिकणार नाही. त्या पद्धतीनं एखाद्या माणसाला समजा मूळ व्याधीचा त्रास असेल आणि त्यांना आपण हिमोग्लोबिन वाढायच्या औषधं दिल्या, गोळ्या दिल्या, किंवा त्यांनी डाएटमध्ये चेंजेस केले आणि हिमोग्लोबिन वाढवायचा प्रयत्न केला, तर ते हिमोग्लोबिन टिकणारच नाही आहे, कारण ते लिकेज होत राहणार आहे. म्हणजे पहिला महत्वाचं म्हणजे काय, ज्या माणसाचं हिमोग्लोबिन कमी राहतं त्याला हे ओळखायचा प्रयत्न करायचा की आपल्याला शरीरातनं कुठनं लिकेज आहे का. म्हणजे ते पाळीत असेल किंवा ते आपल्या शौचातून असेल किंवा लघवीत, काही लोकांना लघवी लालसर होत असते, म्हणजे बेसिकली कुठूनही ब्लिडिंगचं कारण असेल तर ते आपल्याला ओळखणं गरजेचं आहे की ते हिमोग्लोबिन कमी व्हायला कारणीभूत तर नाही आहे. हा विषय झाल्यानंतर दुसरा जो महत्वाचा विषय असतो तो म्हणजे हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवायचा कसा. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे लोकांना सांगायचं झालं तर आपण डाएटमध्ये आपण गुळ शेंगाचे लाडू खातात, प्रेग्नंट स्त्रियांना दिलं जातं, त्याच्याने हिमोग्लोबिन वाढतं. त्यानंतर जर का आपण हे केलं, पालक आहे किंवा हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आयर्न मिळतं. ड्रायफ्रुट्समधून आपल्याला आयर्न मिळतं. त्याबरोबर महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काही फळांमधनं आयर्न मिळतं. पण महत्वाचं लक्षात ठेवा की आपली जी भांडी आहेत, जे आपले एज ओल्ड पद्धत म्हणजे जी जुनी पद्धतीमध्ये आपली भांडी, कारण कोण अल्युमिनियम हा आधी नव्हताच भांड्यांमध्ये. आता जे निर्लेप वगैरे जे आपण तवे वगैरे वापरतो ते नव्हतं. आधी कढाई जी होती ती लोखंडी वापरायची, कास्ट आयर्नची वापरायची. तवा जो असायचा तो आयर्नचा असायचा. आता न कळत त्यामधून आपल्याला आपल्या जेवणामध्ये ऑटोमॅटिक आयर्न जायचं, ते आपल्याला कळायचं नाही. म्हणजे तवा जर का आपण लोखंडी कास्ट आयर्नचा वापरला तर त्याच्यामधून आपल्याला न कळत आपल्या चपातीमधून आपल्याला आयर्न मिळत असतं. ते गरजेचं आहे, ते गरजेचं आहे. आता तुम्ही निर्लेपचा तवा वापरला तर त्यातनं तुम्हाला आयर्न मिळणारच नाही आहे. त्यामुळं लोखंडी भांडी वापरणं हे आयर्न मिळण्याकरता सगळ्यात चांगलं, उत्तम, साधं, सोपं
स्वस्त टिकाऊ असं साधन आहे बरोबर. की तुम्ही लोखंडी भांडी वापरायला चालू केली पाहिजेत, जी की लोखंड त्यातूनच आपल्याला मिळेल आणि आपल्याला बाहेरून काही वेगळं खाण्याची गरज लागणार नाही. अच्छा. त्या पद्धतीनं गुळ, आपण म्हणतो गुळामध्ये आयरनची फार मात्रा जास्त असते गुळामध्ये. तर जर का तुम्ही बघितलं की गुळ जो आहे हा बनवतात कशामध्ये, तर लोखंडी कढाईमध्ये बनवतात, त्यामुळे त्यामध्ये आयर्न आलेला असतो. अच्छा. गुळामध्ये प्रायमरीली आयर्न नसतो, बरोबर. काय शुगर केन मध्ये आयर्न नाही आहे लक्षात घ्या, पण ज्या भांड्यामध्ये ते गुळ बनवलं जातं त्यामुळं त्याच्यामध्ये आयर्न. पण आता तुम्ही बघता की ऑर्गॅनिक गुळ किती मिळतं, फार कमी प्रमाणात आपल्याला ऑर्गॅनिक गुळ मिळतं. जे काय असतं ते साखरेपासूनच बनवलेलं गुळ असतं, त्यामुळे त्यात कितपत आयर्न असेल याची शाश्वती नाही. म्हणून आयर्नची भांडी घरी वापरणे, लोखंडी भांडी घरी वापरणे, त्याबरोबर जर का कमतरता फार असेल तर आयर्नच्या गोळ्या, लोहाच्या गोळ्या घेतल्या, साध्या गोळ्या असतात, त्याच्याने हिमोग्लोबिन आपल्या चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढू शकता. नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये चांगल्या प्रमाणात आयर्न असतं, B12 असतं, हे विटामिनचे घटक असतात. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपलं जे आपण जेवण बनवतो त्याला ओव्हर कुक करू नये. म्हणजे फोलिक ऍसिड हा जो घटक असतो ना, हा फोलिक ऍसिड एकदम कच्च्या भाज्यांमध्ये असतो, पण जेव्हा त्याला फार तुम्ही शिजवलं की ते त्यातून उडून जातं. त्यामुळं कमी शिजवून खाणं किंवा सलाड्स वगैरेचं प्रमाण थोडं जेवणामध्ये ठेवणं आणि फळं खाणं, ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं फोलिक ऍसिड हा मिळू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे या पद्धतीनं आपण ही नैसर्गिक पद्धतीनं आपल्याला हे हिमोग्लोबिन वाढवता येतं. तर मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं की या पद्धतीनं खरोखर आता ते पूर्वीचे जे तवे होते ते खरोखर गरजेचे होते, आणि जे काय म्हणतो की नाही आपण जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. तेच ओल्ड इज गोल्ड, ते महत्वाचं आहे. आजीने आपल्या घरच्या मोठ्याने जे केलेलं आहे जेवणामध्ये ते परफेक्ट आहे. लक्षात घ्या, पुरणपोळी आजीने केली आहे. पुरणपोळीमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा योग्य मिश्रण असल्यामुळे ते तयार केलेलं आहे. बरोबर. लक्षात आलं. म्हणजे बेसिकली आपल्या आजी जे आपल्यासाठी खायला बनवत होती ते सगळ्यात उत्कृष्ट आहे. नवीन पिझ्झा, ब्रेड, बर्गर हे आपलं जेवण नाही आहे सर. आपल्याला आपलं टाळलंच पाहिजे. पाहिजे. येस, खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता हे झालं नैसर्गिक पद्धतीनं हिमोग्लोबिनची म्हणजे वाढवणं. तर आता हे जर वाढलं नाही तर ते कशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार केला जातो, मग ते कशा पद्धतीने वाढवत आहे? तर आता तुम्ही 10% घुसताय सर. आता 90% चर्चा झाली आपली की ब्लिडिंगचे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा नैसर्गिकरित्या कसं हिमोग्लोबिन वाढायचं. त्या अशा वेळेस जेव्हा हिमोग्लोबिन वाढत नाही नैसर्गिकरित्या किंवा साधारण नेहमीच कमी राहतं, तर आपल्याला त्या 10% विचार केला पाहिजे की ज्यामध्ये हिमोग्लोबिन वेगळ्या कारणांमुळे कमी होऊ शकतं. तर त्यामध्ये काही रक्ताचे आजार असतात ज्याच्यामध्ये हाडामधून उत्पत्ती होत नाही. आता कसं असतं की हाडामध्ये जी फॅक्टरी असते त्या ठिकाणी हिमोग्लोबिनची तयार होत असतं. म्हणजे उत्पत्ती जी असते ती आपल्या हाडाच्या पोकळ जागेतून असते. त्या पोकळ जागेला बोन मॅरो असं म्हणतात. म्हणजे बोन मॅरो व्हायचा अर्थ बोनच्या आतली स्पेस, तिला बोन मॅरो असं म्हणतात. त्या एम्प्टी स्पेस मधून हिमोग्लोबिन तयार होत असतं. समजा तिथं काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे उत्पत्तीच होत नसेल किंवा बोन मॅरोमध्ये कॅन्सरची जर का लागण झाली तर हिमोग्लोबिन वाढू शकत नाही. वारंवार रक्त चढवलं तरी ते पुन्हा पुन्हा कमी होऊ शकतं. आणि अशा आजारांकरता आपल्याला बऱ्याच वेळा बोन मॅरो तपासणी करावी लागते. म्हणजे आपण काय करतो, कमरेतून हाडातून एक सुई घालतो आणि त्यातून आपण थोडंसं रक्त घेतो. जसं आपण रक्त तपासायला घेतो त्याबद्दल हाडातून आपण रक्त तपासायला घेतो आणि ते तपासणी करून आपण बघतो की बाबा उत्पत्तीला काय इश्यू झालाय का. म्हणजे या ठिकाणी उगमस्थानी जाऊन आपल्याला बघायला लागतं. नदीचा उगम जसा डोंगरातून होत असतो त्या पद्धतीनं रक्ताचा उगम हा हाडातून होत असतो. साधा सोपं सांगतो, म्हणजे आपण डोंगरातून जसा उगम होतो तसा हाडातून रक्त तयार होतं. रक्त काय आपाप रक्तामध्ये येत नाही, रक्त येतं कुठून, रक्त आपल्या हाडामधून येत असतं. आणि हाडाच्या आत जाऊन जेव्हा आपण बघतो की कशामुळे रक्त उत्पत्ती होत नाही, तर त्यामध्ये बरेच आजार आहेत आणि ते आजार बऱ्यापैकी सिरियस सुद्धा असतात की त्यांचं उपचार आणि निदान करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं असते. किंवा ते पुढे जाऊन वाढले आणि रक्त कॅन्सरमध्ये रूपांतर झालं त्यांचं, तर कधी कधी जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. डॉक्टर, मग आता इथं एक ब्लड कॅन्सर अगोदरचा का हाडाचा कॅन्सर अगोदरचा? नाही, तर आता कसं आहे, वरचं जे कवच आहे हाडाचं, जे आपल्याला आपण हाड वरनं बघतो ते घट्ट जे असतं तो बोन आहे. त्याचा कॅन्सर आणि रक्ताच्या आमच्या कॅन्सरचा काही एक संबंध नाही. आतला जो भाग आहे पोकळ असते आतून. तुम्ही हाडाचा क्रॉस सेक्शन घेतला, म्हणजे 2 तुकडे केले त्याचे, आतमध्ये पोकळ जागा असते. त्या पोकळ जागेमध्ये रक्ताची उत्पत्ती होत असते. म्हणजे त्या पोकळ जागेशी आमचा संबंध आहे. वरच्या हाडाशी आमचं ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणजे तो वेगळाच विषय आहे. त्याचा कॅन्सर टोटली वेगळा असतो. बोनचा कॅन्सर वेगळा, ब्लड कॅन्सर हा हाडाच्या पोकळ जागेत होणारा कॅन्सर आहे. हा टोटली वेगळा विषय. म्हणजे एकाच हाडामध्ये 2 वेगळे डॉक्टर इन्व्हॉल्ड आहेत. वरचा भाग हा ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा, आतली पोकळ जागा ही आमची. बरं, मग आता हे उपचार आपल्याकडं सध्या पूर्ण उपलब्धता याची आहे का? हो. तर आता रक्ताच्या विकारांमध्ये जे साधे आजार आहेत ते तर आपल्याकडं नेहमी होतीच, आपली वैद्यकीय पंढरीच आहे आपली मिरज. पण रक्ताचे जे मोठे आजार आहेत जसं ब्लड कॅन्सर किंवा काही आजारांमध्ये त्याला आपल्याला बोन मॅरो प्रत्यारोपण करावं लागतं.
आता एखाद्याचा मनुष्याचा बोन मॅरो जो मी तुम्हाला सांगितलं हाडाची पोकळ जागा ती जर का डॅमेज असेल आणि ती परमनंट डॅमेज असेल तर आपल्याला त्यांच्या भाऊ किंवा बहिणींकडून बोन मॅरो घेऊन म्हणजे त्यांची थोडे सेल्स घेऊन त्यांच्या पेशंटमध्ये रोपण करायला लागतो. जसं आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो त्या पद्धतीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सुद्धा करता येते. आणि मला इथं ह्या तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं आपल्या सांगली जिल्ह्यात आपण 25 बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन यशस्वीरित्या पार पाडले. अरे वा, खूपच छान. त्यामध्ये 50% मॅचिंगचा ट्रान्सप्लांट म्हणजे पूर्ण मॅचिंग नसताना सुद्धा आपण यशस्वीरित्या तो ट्रान्सप्लांट सुद्धा इथं पार पडलाय. म्हणजे आपल्या सांगली आणि मिरज या शहरासाठी ही मोठी गोष्ट आहे की आपल्या इथं बोन मॅरो प्रत्यारोपण होतं, जे की याच्या आधी 4-5 वर्षामागे जर का बघितलं तर मुंबई, पुणे, बेंगलोर ह्या ठिकाणीच हे घडत होतं. मग ते इथून किती हाड काढलं जातं जनरली? नाही सर, हाड घेतच नाही आपण. आपण हाडाच्या पोकळ जागेमधले सेल्स घेतो. सेल्स ओनली, फक्त सेल्स. आणि लोक विचारतात किंवा सेल दिले, आता आपला भाऊ बहीण तर आपले भाऊ बहीण आहेत त्यांनी दिले पाहिजे स्टेम सेल, पण बऱ्याच वेळा घाबरतात की पेशंटला देताना मला काय होईल, मला काय झालं तर ह्याला तर ठीक आहे मला काढून घेतील. पण लक्षात घ्या आपल्या शरीराने निसर्गाने देवाने आपल्याला एवढे सेल्स दिलेत, एवढी बोन मॅरो दिलेली असती की त्यातनं त्या पेशंट करता रुग्णाकरता स्टेम सेल घेणं म्हणजे समुद्रातून एक तांब्या पाणी काढल्यासारखं आहे. लक्षात घ्या. अगदी बरोबर. त्या देणाऱ्याला काही होत नाही, तेव्हा एक तांब्या पाणी जर का दिलं तर त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. लक्षात घ्या. त्यामुळं बोन मॅरो देताना जो डोनर आहे त्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, अतिशय सामाजिक विषय डॉक्टरांनी इथे घेतलेला आहे आणि तो तुमच्या गरजेचा आहे. कारण लोक फक्त किडनी देताना थोडंसं घाबरतात, कारण किडनी हा लास्ट पर्याय असू शकतो. बरोबर. पण बोन मॅरो हे आपण करू शकतो. आणि जर आपला जे भाऊबंद आहेत म्हणजे भाऊ आणि बहीण जे रक्तातील नाते आहेत तर यांना आपण जीवदान देऊ शकतो. घाबरू नका. आणि डॉक्टर तुमचं समुपदेशन करायला तयार आहेत, कारण डॉक्टर मंडळी ही कधीच पेशंट आणि पेशंटच्या रुग्णांशी कधीही ती खोटं बोलत नसतात. लक्षात घ्या, ती खरंच सांगत असतात. त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे आणि विनाकारण घाबरून जाऊन आपल्या जवळच्या माणसांना आपण मुकू शकतो. हा सामाजिक विषय आहे, खरोखर हा प्रबोधनाचा विषय आहे. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता या सगळ्या सुविधा ज्या आहेत, आता बोन मॅरोचं असेल किंवा आपले हिमोग्लोबिन नैसर्गिक पद्धतीने वाढत नसेल तर अत्याधुनिक पद्धतीने तो उपचार असेल, ह्या सर्व सुविधा आपल्या उषा हिमॅटॉलॉजीमध्ये आहेत का? आणि त्या मुंबई पुण्याच्या तुलनेत दिल्लीच्या तुलनेत किती आहेत? बरोबर. तर बघा, तुम्हाला माझं थोडी पार्श्वभूमी सांगतो. गेले 6 ते 7 वर्ष सांगली, मिरज ह्या क्षेत्रात मी कार्यरत आहे. तर ह्या प्रॅक्टिस करत असताना गेले सुरुवातीची काही वर्ष मी PR पाटीलमध्ये ओपीडी केली. त्यानंतर हळूहळू मी होरायझन हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांच्या हॉस्पिटलमध्ये 2-3 वर्ष काम केलं. श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी सुरुवातीपासून कार्यरत आहे, जिथे की मोठे ब्लड कॅन्सर किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट जी मोठ्या प्रक्रिया आहे, ज्यांना मोठं हॉस्पिटल लागतं ट्रीटमेंट करता, ते सर्व ट्रीटमेंट आपण सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल करतो. आता हे हळूहळू इव्हॉल्व्ह होता जी जसं तुम्ही म्हणाला उत्तुंग भरारी जी झालेली आहे गेल्या 5-6 वर्षात, त्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये आपण आपलं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये तर त्यामध्ये आम्ही काळजी घेतली की आमच्या येणाऱ्या रुग्णाला तिथं प्रशस्त आणि आरामदायक वाटलं पाहिजे, कोणत्याही पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे. ह्या सगळ्या गेल्या 5-6 वर्षामध्ये मी जेव्हा विचार केला की आमचे रुग्ण ऑलरेडी त्रस्त असतात आणि त्यांना रक्ताचे आजार म्हटले सिरियस आजार असतात काही वेळा, तर त्यांना त्यामुळं त्यांना आल्यानंतर तिथं आपल्यासारखं वाटावं, आपण दवाखान्यात आलो नाही असं वाटतं. सराउंडिंग मध्ये बराच आणि तुम्ही सर स्वतः व्हिजिट केलेली आहे, तुम्ही स्वतः कौतुक केलेलं आहे त्या गोष्टी, छान वाटतं. तर तुम्ही स्वतः बघितलेले आहे. तर ह्या पद्धतीने थोडंसं आध्यात्मिक वातावरण, थोडंसं आरामदायक वातावरण ह्या पद्धतीचं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. त्याबरोबर सुविधा जर का आपण म्हटल्या तर आमच्याकडे वेल क्वालिफाईड स्टाफ आहे. आमचा जो स्टाफ आहे, लॅबचा जो स्टाफ आहे, तो टेक्निकल स्टाफ आमचा गेले 5-6 वर्ष सुरुवातीपासून माझ्याबरोबर आहे. म्हणजे एकही स्टाफ, सांगलीतला जो स्टाफ होता तो सगळा स्टाफ आमचा मिरजेत आलाय, आणि त्यांनी कोणीही आम्हाला सोडून गेलेलं नाही आहे. आणि त्या स्टाफ एकदम क्वालिफाईड आहे, पूर्ण एक्सपिरियन्स त्यांना रक्ताच्या तपासण्यांमध्ये झालेला आहे. त्याबद्दल बरोबर आम्ही थॅलेसिमिया जे मुलं असतात ज्यांचं आपण रक्त कमी होतं, दर महिन्याला रक्त चढावं लागतं, अशा आजारांचं निदान एकदम योग्य पद्धतीने करतो. हिमोफिलिया म्हणजे ब्लड रक्तस्रावाचे जे आजार असतात, ज्याची टेस्टिंग फक्त आमच्याकडे होती सांगली जिल्ह्यामध्ये, की ज्याच्यामध्ये रक्तस्रावाचे आजार आम्ही निदान करतो. त्यानंतर रक्ताचे कॅन्सर आणि त्याच्या लागणारी बोन मॅरो टेस्ट, याच्यासाठी आम्ही प्रशस्त बोन मॅरो प्रोसिजर रूम केलेली आहे. त्या रूममध्ये आपण बोन मॅरोचा तुकडा, हाडाचा तुकडा आणि हाडातलं रक्त तपासणीला घेतो, आणि त्यामुळे ब्लड कॅन्सर वगैरे डायग्नोसिसला मदत होती. या प्रकारची उपयुक्त सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत, सगळ्या टेस्टिंग फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. चांगला स्टाफ आहे, कन्सल्टिंग आहे. 10 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये क्रिटिकल केअर आपण करत नाही, कारण की ICU वगैरे सेटअप आपण प्रायव्हेटमध्ये करत नाही. पण बाकी किमोथेरपी द्यायचं असेल किंवा काही रक्त लावायचं असेल किंवा काही इंजेक्शन्स ट्रीटमेंट करायची असेल तर पेशंट आपण चांगल्या पद्धतीने आता आपल्या नवीन सेटअपमध्ये आपण करू शकतो. नक्कीच. आणि आल्यानंतर सुद्धा मन प्रसन्न वाटावं असं आपण करण्याचा प्रयत्न केला. चांगली हवा तुमच्या तिथं मिळते, मस्त छान वाटतं.
तर डॉक्टर आता हे झालं आपल्या म्हणजे भौतिक सुविधेबद्दल किंवा आपल्या हॉस्पिटलबद्दल. पण काही पेशंट असे असतात किंवा काही नातेवाईक की पैसे एखाद्याकडे भरपूर आहेत, चला आता इथे सांगली मिरज जरी आपली आरोग्य पंढरी आहे, पण तरी सुद्धा एखाद्याला वाटतं की चला आपण दिल्लीला जाऊ, पुण्याला जाऊ वगैरे, मुंबईला जाऊ असं वाटतं. तर तिथली अत्याधुनिक सुविधा ते सगळं म्हणजे काय म्हणू आपण, बरोबर, सर्व ते काही आपली जी सामुग्री आहे ती सगळी इथं आहे का? तर ह्याचं उत्तर जरा असं, आता मी व्यापारी घराण्यात नाही, तर आपल्या दुकानात असलेला माल कोणी खराब म्हणणार नाही हे पहिल्या लक्षात घ्या सर. तर मी तर म्हणणार की आमच्याकडे सगळ्या चांगल्या सुविधा आहे. पण हे खरोखर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतो की सांगली जिल्ह्यातला किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातला कर्नाटकातला पेशंटला कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आणि जी वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आहे, म्हणजे जी जगामध्ये तुम्ही अमेरिकेला जाऊन जरी घ्यायची म्हटली ती रक्तामधली सर्व ट्रीटमेंट आपण इथं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि 80% म्हणेन की आपण यशस्वी सुद्धा झालोय. खूप छान. त्या बोन मॅरो, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ट्रीटमेंटचा जो पिनॅकल आहे, जो शिखर आहे, तो आपण रिसेंटली गाठलाय. त्यामध्ये 50% मॅक्सचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलाय. म्हणजे हा गेल्या 3-4 वर्षामध्ये जगामध्ये सुरू झालेली प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये 50% मॅच असं सुद्धा बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करता येतं आणि ती प्रक्रिया आपण सांगलीमध्ये केली आहे. म्हणजे आपण असं म्हणता येईल की कोणत्याही मेट्रो शहरापेक्षा पण काही वेळा आपण पुढं आहे हिमॅटॉलॉजी या क्षेत्रामध्ये. आता असं मला सांगायला अजिबात म्हणजे गैर वाटत नाही आणि कौतुक सुद्धा वाटतं या गोष्टीचं. नाही, आणि नक्कीच डॉक्टर, तुम्ही तरुण आहात, होतकरू आहात आणि चुस्त आहात, त्यामुळं अनेक पेशंट तुमच्याकडून बरे झालेले आहेत आणि रिझल्टही आलेले आहेत. कारण मलाही कॉल्स येत राहतात बऱ्याच जणांचे, डॉक्टरांकडे माझा नंबर लवकर घ्या, माझे शिक्षक मित्र. आता प्रॉब्लेम काय झालाय सर माहितीये का, की पेशंट ना एवढा चांगला रिझल्ट वाटतो की त्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येतात, सर ह्यांना पण बघा म्हणून. अरे मी म्हणतो हे रक्ताचा आजार नाही आहे ना, तर हे ना तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना दाखवा, परंतु ते म्हणतात नाही सर तुम्हीच त्यांचा इलाज करा. अजून लोक कन्फ्यूज आहेत त्याच्यामध्ये बरेचसे. खूप छान डॉक्टर. तर आता म्हणजे मुंबई पुण्याच्या तिकडे जाण्याची मित्रांनो काही गरज नाही, कारण विनाकारण वेळ पैसा खूप आपला जाऊ शकतो आणि आपण आपल्या इथं राहून आपल्या हॉस्पिटलमध्ये, अगदी सांगली मिरजेच्या मध्ये हॉस्पिटल आहे आणि इथं आपल्या घरी राहून पेशंटला चांगला डबा देऊ शकतो, पेशंट कशी राहू शकतो आणि खूप चांगलं अतिशय स्वच्छता टापटीप केलेलं, तुम्हाला पूर्ण व्हेंटिलेशन सर्वत्र असलेलं अतिशय अत्याधुनिक हॉस्पिटल डॉक्टरांचं उषा हिमॅटॉलॉजी आहे. आणि जरूर रक्ताचे जे सर्व विकार आहेत, कुठलाही तुमचा रक्ताचा प्रॉब्लेम असू दे, जाऊन तिथं अवश्य टेस्ट करा आणि त्या आजारातून मुक्त व्हा. तर डॉक्टर आता हे म्हणजे ॲनेमिया, तर हिमोग्लोबिनची कमतरता, याच्याबद्दल बरंचसं आम्हाला तुम्ही इथं माहिती सांगितलेली आहे, प्रेक्षकांना सुद्धा ही पूर्ण लक्षात आलेली आहे. पण असा एक विषय आहे की माझं हिमोग्लोबिन एवढं आहे की ते भरपूर आहे, एखाद्याचं गरजेपेक्षा जास्त असतं हिमोग्लोबिन, मग 25-30 असतं. तर हा काय विषय आहे, तर हिमोग्लोबिनची ही जास्त माहिती असणं म्हणजे हा जास्त असणं, तर ते कशामुळे वाटतं आणि ते काय, बरोबर, कशा पद्धतीने? तर आता कसं आहे, कोणतीही गोष्ट सर कमी असणं पण चांगलं नाही आणि आपल्याकडे अति असणं सुद्धा चांगलं नाही. तसंच हिमोग्लोबिन सुद्धा अति झालं म्हणजे तर 18 झालं, 19 झालं हिमोग्लोबिन, तर ते चांगलं लक्षण नाही आहे. त्याला पॉलिसायथेमिया असा आजार म्हणतो आपण, पॉलिसायथेमिया. त्याची सुद्धा पुन्हा बरीच कारणं असतात हिमोग्लोबिन वाढण्यामागचे. त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याचं जे समाजासाठी महत्वाचं ते म्हणजे स्मोकिंग, म्हणजे सिगारेट किंवा बिडी जे पितात ती लोक, त्यांच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग होतं आणि त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन वाढतं. म्हणून आम्ही पहिला जेव्हा हाय हिमोग्लोबिनचा पेशंट आमच्याकडे येतो, पहिला प्रश्न आम्ही विचारतो स्मोकिंग करता का. मग त्याच्यावर पेशंट बरोबर कधी कधी आई वडील असतात, कोणतरी असतं, मग तो नकारतो आणि ते बाहेर गेल्यानंतर सांगतो सर स्मोकिंग करतो म्हणून. तर महत्वाचा विषय लक्षात घ्या, स्मोकिंग बंद केलं पाहिजे. स्मोकिंगचे फार दुष्परिणाम आहेत, म्हणजे फुफ्फुसांवरच्या कॅन्सर आणि फुफ्फुसांवरती तर आहेच, त्याबरोबर रक्तामध्ये जर का हिमोग्लोबिन वाढत गेलं तर रक्ताची गुठळी होण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतो, हार्ट अटॅक आणि लकवा होण्याचं प्रमाण हा वाढतो. त्यामुळं हिमोग्लोबिन कमी ठेवण्याकरता स्मोकिंग नाही करणं अत्यंत गरजेचं, म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल ठेवण्याकरता. त्याबरोबर ते जर का सोडलं आपण तर बऱ्यापैकी रक्ताचे काही आजार आहेत, काही रक्ताचं लहान कॅन्सर सुद्धा असतात ज्याच्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची वाढू शकतं. काही वेळा हाय अल्टिट्यूडला म्हणजे हिमालयात राहणाऱ्या व्यक्तीचा हिमोग्लोबिन डेफिनेटली आपल्या हिमोग्लोबिनपेक्षा जास्त असतो, पण ते नॅचरल फिजिओलॉजिकल आहे, म्हणजे त्यांना हाय अल्टिट्यूडवर राहण्याकरता हिमोग्लोबिन जास्त लागतं, म्हणून निसर्गानं त्यांनी देणगी असते जनरली जरी 18 पर्यंत असू शकतं त्यांचं. हो, आणि ते हाय अल्टिट्यूडवर राहतात, त्यांना ऑक्सिजन पुरवठा बाहेरून वाऱ्यातून कमी असतो, त्यामुळे शरीर कंपन्सेशन करण्याकरता हिमोग्लोबिन वाढवतं. ते कंपन्सेटरी मेकॅनिझम असतं उंच ठिकाणावरती राहणाऱ्या लोकांमधलं. ते आजार नाहीये लक्षात घ्यायचं. आता आमच्याकडे बऱ्याच वेळा मिलिटरीतले लोक येतात, म्हणजे आपले जे सुट्टीला येतात नाही तर कुठेतरी सियाचीनला वगैरे त्यांची पोस्टिंग असते,
आणि म्हणतात सर एक आठवड्या मागं आलोय, फॅमिली डॉक्टरकडे चेकअप केलं आणि हिमोग्लोबिन 18 दाखवते, 18.5 दाखवते म्हणून तुमच्याकडे पाठवले. म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही ते सियाचीनला राहता म्हणून तुमचं हिमोग्लोबिन जास्त आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी काही काळजी करायची गरज नाही आहे. अगदी खूप छान डॉक्टर. तर डॉक्टरांनी हा एक सामाजिक विषय इथे घेतलेला आहे की स्मोकिंगचा. तर मित्रांनो, कोणतंही व्यसन करू नका, व्यसनातून बाहेर पडलं पाहिजे. 138 कोटी जनतेचा हा भारत आहे बरोबर. आणि सगळी मुलं, बऱ्यापैकी तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली दिसते आहे. कुठल्याही मग साधा तुम्ही बिअरचं सुद्धा व्यसन पहिल्यांदा नको आहे, कारण बऱ्याच तरुणांना वाटतं सर बिअर हे खूप चांगलं आणि आम्ही व्यवस्थित पितो सर. पण आपण आता बघतो मुलींमध्ये व्यसन वाढत चाललंय. म्हणजे स्मोकिंग करणं मुलींमध्ये छंद होत चाललाय, ड्रिंक्स करणं छंद होत चाललाय. म्हणजे आपला समाज कुठल्या दिशेने चाललाय माहित नाही आता. मित्रांनो, हा डॉक्टरांनी विषय सोशल घेतलेला आहे. पटकन आपण तो विषय घेतोय की कुठल्याही व्यसनामध्ये पडू नका. व्यसन हे तुम्हाला तुमचं आयुष्य लवकर संपवू शकतं. लवकर जायचं आहे का 60-70 वर्षांमध्ये? जपानी माणसं बघा 100 वर्षापेक्षा जास्त जगतात. तर कुठल्याही व्यसनामध्ये पडू नका. डॉक्टरांनी सांगितलेलं आणि स्मोकिंगचे पेशंट, हिमोग्लोबिन तुमचं वाढतंय, त्यामधून शरीर तुमचं लवकर खराब व्हायला लागलेलं आहे, याची काळजी घ्या. आपण त्यातून बाहेर पडूया. पण डॉक्टर, एक म्हणजे अजूनही ग्रामीण भागामध्ये ते खडू खाणे असेल, माती खाणे असेल किंवा असे विविध पदार्थ असे काहीतरी खाणे असेल, तर हे शरीराला का खावंसं वाटत असेल त्यांना? तर आता काय सांगावं या प्रश्नाबद्दल. तर बऱ्याचशा गोष्टी खाण्याच्या वाटतात लोकांना. पेन्सिल, चॉक, माती, कच्चं तांदूळ, बर्फ. अच्छा. नंतर तांदूळ वेचताना स्त्रिया खडे तोंडात टाकत असतात. ह्या सगळे जे सिम्पटम्स आहेत, आता पेशंटना मी हा प्रश्न आवर्जून विचारतो, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला ह्यापैकी काय खावंसं वाटतं का? तेवढं आम्ही खात नाही, पण आम्हाला खावंसं वाटतं. हा खावंसं वाटतं हे महत्वाचं. खात नाही हे चांगली गोष्ट आहे, पण खावंसं वाटणं सुद्धा मनाला ही आयरनची कमतरतेचं लक्षण आहे. नातेवाईकांना, रुग्णाला वाटत असेल पेन्सिल खातोय, त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, पण तसं नाही आहे. कॅल्शियमची कमतरता नसून ही लोह म्हणजे आयरन जर का शरीरामध्ये कमी असेल तर आपल्याला ते ह्या गोष्टी खाव्याशा वाटू शकतात. काही लोक, सगळ्यांनाच वाटतील असं नाही, काही लोकांना वाटतात. पण तुम्हाला कोणाला किंवा तुमच्यापैकी कोणाला असं सिम्पटम्स असतील की तुम्हाला असं वाटत असेल की मला पेन्सिल खावी किंवा माती खावी किंवा कच्चं तांदूळ खावं, तर डेफिनेटली, किंवा सुपारी खावी किंवा ते मिश्री घासतात बघा सर, मिश्री सारखा घासत राहतात स्त्रिया, तर हे सिम्पटम्स सगळे लोहाचे कमतरतेचे आहेत. तुम्हाला हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे. हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याच्यावर उपचार केला पाहिजे. म्हणजे हे साईन आहे की जर तुम्हाला मनामध्ये तसं होत असेल तर डेफिनेटली तुम्ही भेटावं आणि त्याच्यावर टेस्टिंग करून घ्यावं. अगदी बरोबर. तर डॉक्टर, आता अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं उषा हेमॅटोलॉजी सेंटर हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अनेक पेशंट येत आहेत, कारण दोन्हीकडे सिनर्जी आणि सेवा सदनच्या मध्ये असल्यामुळं आणि आपली सांगली मिरज आरोग्य पंढरी असल्यामुळं नक्कीच. आणि प्रथम म्हणजे रक्तविकार तज्ञ तुम्ही एकटेच आहात अजून तरी एकटा, त्यामुळे बरेचसे पेशंट तुम्ही येतात आणि त्यांचा रिझल्टही तुमच्याकडून अतिशय चांगला आहे. तर इन फ्युचर भविष्यात तुमची वाटचाल कशा प्रकारे राहील, काय सांगा? तर आता बरंचसं आपण ऑलरेडी काम करतोय, बराच बिझी सुद्धा झालेलो आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा मला 5 वर्ष आधी बघितलं तर मला रिकामा वेळ भरपूर असायचा, पण आता आपली अपॉइंटमेंट, आपल्याला संधीच मिळाली, फार डिफिकल्टीनं हे झालं. काम वाढत चाललेलं आहे, रुग्णसंख्याही वाढत चाललेली आहे की बाहेरच्या गावाचे, आजूबाजूच्या प्रदेशातले पण पेशंट्स येतात, दाखवतात, ट्रीटमेंट घेतात आपल्याकडे. बऱ्याच वेळा आपण रुग्णांना रिझल्ट द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो की त्यांचा आजार निदान व्यवस्थित व्हावा आणि ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित व्हावी. पण बऱ्याच वेळा काय होतं की रक्ताचे आजार काही वेळा फार सिरियस असतात, त्यामुळं कधीतरी असं वाटू शकतं की पेशंट कधी कधी बरा होत नाही, किंवा आमच्याकडे एक 10-20% का होईना कॅन्सरचे पेशंट रुग्ण दगावतात सुद्धा. त्या गोष्टीचं आम्हाला सुद्धा फार वाईट वाटतं सर. म्हणजे हे आम्ही प्रत्येक वेळा दाखवू शकत नाही, कारण की आमच्याकडे आला मन आहेच ना, की आम्हाला सुद्धा वाटत असतं की आमचा प्रत्येक पेशंट बरा व्हावा, प्रत्येक मूल बरा व्हावं, प्रत्येक कॅन्सरचा रुग्ण बरा व्हावा. पण सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यामुळं कधी कधी वाटतं की आपल्याला सुद्धा वाईट वाटतं त्या गोष्टीचं. पण काम थांबवू शकत नाही आपण, काम हे करत राहिलं पाहिजे. कोण म्हणजे पेशंट जे काय आहे काम केलंच पाहिजे. म्हणजे त्या नातेवाईकांना वाईट वाटतं, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यामध्ये म्हणजे जेवढं त्यांना समाधान देता येईल तेवढं देऊन आपण पुढची वाटचाल घेतो. यामध्ये पुढची वाटचाल म्हटली तर आम्हाला तर आमच्या नवीन हॉस्पिटलमध्ये थॅलेसिमिया रुग्णांसाठी, ज्यांना मी तुम्हाला सांगितलं दर महिन्याला त्या मुलांना रक्त चढवावं लागतं, आणि हिमोफिलिया म्हणजे रक्तस्रावाचे जे आजार आहेत, ज्यांच्यामध्ये रक्तस्राव वारंवार होतो, मार लागला वगैरे, तर ह्या रुग्णांसाठी आम्हाला काम करायचं सर. म्हणजे आणि हे जे मुलं असतात, लहान मुलं असतात, आणि ह्या मुलांमध्ये आर्थिक परिस्थिती फारशी नसते या फॅमिलीची, आणि आजार जन्मजात आणि आयुष्यभरात असल्यामुळं आर्थिक परिस्थिती असली तरी संपून गेलेली असते, कारण की हा आजारच एवढा लॉंग स्टँडिंग असतो. त्यामुळं
ह्या मुलांसाठी आम्हाला काहीतरी आमच्या डेकेडमध्ये आम्हाला सुविधा चालू करायची आहे की एखादा ट्रस्ट वगैरे करावे. ट्रस्ट वगैरे जरी नाही केली हां. तरी जेवढ्या होता येईल तेवढ्या अल्प दरामध्ये हां. त्यांना रक्त लावणे, त्यांना औषधं कमीत कमी खर्चांमध्ये देणे. हेमोफिलियाच्या रुग्णांसाठी हेमोफिलियाला लागणारे जे फॅक्टर्स असतात, फॅक्टर 8, फॅक्टर 9, यांची हिमोफिलिया सोसायटीकडून अवेलेबल करून त्यांना मोफत कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल ह्याची पूर्ण आम्ही ऑलरेडी पार्श्वभूमी तयार केलेली आहे या गोष्टी करायच्या. मे बी 1 ते 2 वर्षात आपल्याकडे ह्या सुविधा सुद्धा चालू होतील, जेणेकरून ह्या रुग्णांना इतरत्र कुठं फिरत बसावं लागणार नाही आणि सर्वांना एकदम योग्य याच्यामध्ये आपल्याला आणि विथ हेमॅटॉलॉजिस्ट सल्ला त्याला चांगल्यात चांगला आपण ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करणार आहे. पुढची वाटचाल म्हटली तर ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी आपल्याला अजून काही सोयी वाढवता आल्या किंवा नवीन औषधं काय वापरता आली त्याचा आपण विचार करणार. त्याबरोबर रक्त कॅन्सरमध्ये निदान करण्याकरता काही तपासण्या हाय एंड तपासण्या असतात, म्हणजे ज्यांची गुंतवणूक साधारण 1 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे त्यामध्ये. त्या ज्या टेस्टिंग आहेत त्या सध्या आम्ही बाहेर पाठवतो रक्त कॅन्सर निदान करण्याकरता, कारण की तेवढी गुंतवणूक शक्य होत नाही सुरुवातीला. त्याबरोबर त्या ज्या टेस्टिंग आहेत त्या टेस्टिंग बाहेर पाठवल्यामुळं 1 किंवा 2 दिवस लागतो रिपोर्टला. या टेस्टिंग जर का आपण इथं चालू केल्या तर आपल्याकडे एक्सपर्टीज आहे सर. मॅडम ज्या आपल्या आहेत त्या चांगल्यात चांगल्या हिमॅटॉलॉजीमध्ये असणाऱ्या प्रत्येक टेस्ट करण्याकरता त्या एकदम कुशल आहेत त्यामध्ये. फक्त गुंतवणुकीचा विषय असल्यामुळे आपण ते आता मागे ठेवलेला आहे प्रोजेक्ट तो. पण 1 ते 2 वर्षामध्ये आपण ते सोयी सुद्धा चालू करू, जेणेकरून कोणताही सॅम्पल सांगली मिरजेच्या बाहेर जाता कामा नये. सगळ्या टेस्टिंग इथं होणार. आज पेशंट आला की संध्याकाळी त्याला आपण निदान देणार आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याची ट्रीटमेंट चालू करून देणार. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना घेऊन आपण पुढे जात आहे. टप्प्याटप्प्याने आपण गाठत आलोय. तुम्ही आपला प्रवास बघताच आहे आणि आपण चांगलं काम करायचा प्रयत्न करू सर. खूप छान डॉक्टर. आणि नक्कीच गेल्या 5-6 वर्षातली तुमची प्रगती बघितली तर नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. तुम्हीच डॉक्टर उत्तुंग भरारी नक्कीच घेतलेले आहे, कारण सतत बिजी शेड्यूलमधून उलट आम्हाला तुमचा वेळ मिळाला आज हे आम्ही आमचं नशीब समजू. आणि दर्शकांना नक्कीच एक पर्वणी आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली असेल की ॲनेमिया, हिमोग्लोबिनची कमतरता कशामुळे होते आणि काय कारणं असावीत, कुठल्याही व्यसनामध्ये पडू नये, असे अतिशय चांगले सल्ले आज डॉक्टरांकडून इथे मिळालेले आहेत. तर डॉक्टर जाता जाता वृद्ध असतील किंवा चांगली निरोगी माणसं, विद्यार्थी, पालक असे बरेचसे आहेत, यांना काय सांगा? तर सर्वांना एवढंच सांगेन की तुम्ही सर्वजण पहिला तर निरोगी राहा आणि आजारमुक्त असणे म्हणजे निरोगी आणि फिट नाही. फिटनेस ही वेगळी लेवल आहे. त्यासाठी योग्य व्यायाम असला पाहिजे. आपण आपल्या फिटनेस एक्सरसाइजकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण बघतोय की नव्यानं आता कोविड नंतर 35-40 वर्षाच्या किती लोकांना हार्ट अटॅक येतोय. तर हा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. स्ट्रेस लाईफमधला वाढत चाललेला आहे. लोकांकडे कामधंदा नाही आहे. लोकांकडे आर्थिक मंदी आल्यामुळे लोकांकडे फार पैसे नाही आहेत. ह्या बऱ्याच गोष्टींचा आम्ही सुद्धा विचार करत असतो. तर ह्या सगळ्या फेजमधून हा आपला थोडासा बॅड पॅच म्हणता येईल आपल्याला आपल्या खेळातला. तर एक 4-5 वर्षाची गोष्ट आहे. सगळ्यांना एवढं सांगेन की सर्वजण निरोगी राहा, तंदुरुस्त राहायचा प्रयत्न करा, स्ट्रेस फ्री राहायचा प्रयत्न करा. त्याबरोबर योग्य आहार घेणे फार महत्वाचं आहे. आहारामधून आपला आहार जर आपण सुधारला तर डेफिनेटली आपल्याला बऱ्याच गोष्टी आणि बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला टाळता येतील. म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम पासून ते रक्ताच्या प्रॉब्लेम पर्यंत आपल्या आहारावरती आपण जोर दिला पाहिजे. फास्ट फूड कल्चर जो आहे तो आपण नाकारला पाहिजे. आपल्या सांगलीच्या सीमेच्या आत फास्ट फूडला आणि व्यसनाला येऊ दिलं नाही पाहिजे. आपण जे पुण्यात आहे ते पुण्यातच थांबलं पाहिजे, इथं नाही आलं पाहिजे ते. तर ह्या गोष्टी आपण तंतोतंत पाळल्या पाहिजेत आणि आपण जर चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याला ठेवायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपण एक निरोगी समाज म्हणून आपण पुढे येऊ शकतो. एवढंच संदेश मी प्रेक्षकांना देईन. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टरांनी अतिशय छान संदेश दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. नवे करून 24 तास तुमच्याकडे असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, गरीब असो श्रीमंत असो, पण किमान 1-1.5 तास तरी स्वतःसाठी आपण चालूया, वॉकिंग करूया, व्यायाम करूया, रनिंग करूया, काय कोणत्याही तुमच्या एक्सरसाइज तुम्ही करत राहा, कोणताही खेळ खेळत राहा, पण 1-1.5 तास तरी स्वतःला द्या. तर मित्रांनो, खरोखर आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला बरेचसे संदेशही मिळालेत आणि हिमोग्लोबिन ॲनेमिया कसा होतो, तो कसा वाढवावा, नैसर्गिक पद्धतीने कसा वाढवावा आणि नैसर्गिक पद्धतीपेक्षा सुद्धा इतर उपायांनी कसा तो वाढवला पाहिजे. जास्त हिमोग्लोबिन किती घातक असतं ते स्मोकिंगमुळे होतं हे सुद्धा आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे. आज डॉक्टर संदीप नेमाणे, प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ, प्रसिद्ध हिमॉलॉजिस्ट आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि आपल्याला दिलखुलास मुलाखत त्याने दिली, चांगला वेळ दिला, त्याबद्दल डॉक्टर तुमचे आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.